तर आज बनवलेले आहेत मस्त असे उडीद आणि मूग डाळीचे पापड। तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत आणि तळल्यावर पण एकदम मस्त हे बनलेले आहेत, अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत। तर पापडांना लवकर बुरशी लागू नये म्हणून, ते लाल पडू नयेत म्हणून खास टिप्स सांगितलेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि थोडा जरी आवडत असला तर एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तरी ते मी 5-6 पापड तळलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत पापड, अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि चवीला पण एकदम भारी झालेले आहेत। नमस्कार, अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत उडीद आणि मूग डाळीचे पापड। त्यासाठी इथे 3 पाव उडदाची डाळ आणि 1 पाव मुगाची डाळ घेतलेली आहेत। दोन्ही डाळी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊत आणि गिरणीमधून दळून आणू। दळण आपल्याला एकदम बारीक आणायचं आहे, जाडसर असं पीठ दळायचं नाही। तरी ते पीठ दळून आणलेलं आहे। आता आपण एक पीठ एका थाटीमध्ये काढून घेऊत आणि पापडाला लावण्यासाठी थोडंसं पीठ बाजूला ठेवूत। तर 1 किलो पिठासाठी इथे 1 पाकिट रामबंधू मसाला पापडचं वापरलेलं आहे। तर बघू शकता पूर्ण पाकिट टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूत। मसाल्यामध्ये मीठ असतं पण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मग ते अजून टेस्टी बनतात। सर्व मसाला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊत। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळवायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही, आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं। या पद्धतीने पीठ मळून घेतल्यावर तुम्हाला पीठ कुटायची गरज नाही, न कुटताही तुम्ही मस्त असे पापड बनवू शकतात। तरी ते पीठ मळून झालेलं आहे। आता तुम्हाला मी पीठ न कुटता कसे पापड बनवायची यासाठी ट्रिक सांगणार आहे। आता आपण चुरलेलं पीठ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवणार आहोत, म्हणजे हे पीठ अतिशय मऊ बनते, याला कुटायची गरज नाही राहत। तर हे पीठ आपण 2-3 तास या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू। तर 2-3 तासानंतर बघू शकता हे पीठ मस्त मुरलेलं आहे। आता आपण हे पीठ 2-3 मिनटं या पद्धतीने मळून घेणार आहोत। आता याच्यामधलं थोडंसं पीठ बाजूला काढूत आणि त्याला छान तेल लावून मळून घेऊत। या पद्धतीने त्याला छान मळून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला मस्त असं ओढायचं, म्हणजे मग त्याच्यामध्ये लवचिकपणा येतो आणि पापड मस्त लांबतात। तर या पद्धतीने 2-3 मिनटं या पिठाला मळून घ्यायचं। आता तयार झालेलं पीठ अतिशय मऊ बनतंय। तरी ते आपलं हे पीठ लाटी बनण्यासाठी मस्त मऊ झालेलं आहे। आता आपण याच्या लाट्या बनवून घेऊ। तर या पद्धतीने लांबट आकार करून घ्यायचा आणि आपल्याला हवे त्या आकाराच्या लहान मोठ्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या। तरी ते चाकूने कापलेल्या आहेत लाट्या, तुम्ही बघू शकता। तयार झालेल्या लाट्या एका पातेल्यामध्ये जमा करायच्या। आता राहिलेल्या सर्व पिठाच्या लाट्या अशाच बनवून घ्यायच्या। तर बघू शकता इथे थोड्या लाट्या बनवून झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला पापड बनवून दाखवते। तरी ते एका प्लेटमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं आपण कोलपाटाला लावून घेऊ आणि लाटी या पद्धतीने लाटून घेऊ। थोडीशी लाटी लाटून झाली की ती पिठामध्ये बुडवायची आणि परत तिला लाटायला घ्यायचा। पापड लाटताना पिठाचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर ते पापड लवकर बुरशी लागतात, जाळं लागते त्यांना। अगदी थोडंच पीठ आपल्याला या पापडाला लावायचं आहे आणि पापड मोठा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीने मी पापड लाटलेला आहे। तर या पद्धतीने आपल्याला पापड सर्व बाजूनी एकसारखा लाटायचा आहे, कुठे जाड पातळ असा पापड आपल्याला लाटायचा नाही आहे। तर बघू शकता पूर्ण पापड मी एकसारखा लाटलेला आहे। तरी ते पापड लाटून झालेला आहे, बघू शकता। जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही असा पापड लाटलेला आहे। आता हे लाटलेले पापड आपण एका थाटीमध्ये काढूत आणि राहिलेले पापड या पद्धतीनेच लाटून घेऊत। तर पापड काही उभं राहून लाटत नाहीत, बसून लाटतात। तर मस्त एका ठिकाणी कापड आतरायचं आणि खाली बसून मस्त पापड लाटायचे। तरी ते बघू शकता भरपूर असे पापड लाटून झालेले आहेत। आता हे एका बाजावर कपडा टाकून आम्ही वाळत घातलेले आहेत। पापड हे आपल्याला पंख्याच्या हव्याखालीच वाळून घ्यायचे आहेत, उन्हामध्ये वाळवायचे नाही। पापड हे लगेच वाळतात, याला जास्त वेळ वाळवायची गरज नाही।
तर या पद्धतीने बाजवरे पापड वाळवायला टाकलेले आहेत. तर असेच आम्ही थोडे थोडे पापड बनवत गेलो आणि वाळत घालत गेलो. वाळलेले पापड पण आपल्याला लगेच उचलून एका बाजूला ठेवायचे आहेत, नाहीतर ते पापड मग खूप वाळल्यावर गोल होतात, त्यांची साईज पूर्ण वाकडी होऊन जाते. तर बघू शकता जे पापड सुकलेले आहेत ते या पद्धतीने गोळा करून एका पातेल्यामध्ये आम्ही जमा केलेले आहेत. जसजसे आपण पापड बनवत जाऊ तसे तसे पापड वाळलेले पापड एका साईडला काढून घ्यायचे. तर बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पापड एका ठिकाणी गोळा करून एका पातेल्यामध्ये जमा केलेले आहेत. झाकून ठेवायचं पातेलं, म्हणजे मग त्याला हवा लागणार नाही आणि ते कडक होणार नाहीत. तरी ते सर्व पापड लाटून झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी याला 5 मिनटं उन्हामध्ये वाळत घातलेलं आहे. उन्हामध्ये पण जास्त वेळ नाही वाळू घालायचं. थोडंसं मॉइश्चर असतं या पापडाला, त्याच्यामुळे याला उगं 2 मिनटं एका साईडनं आणि 2 मिनटं एका साईडनं वाळत घालायचं. तर लगेचच हे पापड उचलून घेतलेले आहेत. तरी ते सर्व पापड तयार झालेले आहेत. आता आपण थोडे पापड तळून बघणार आहोत. कलर पण किती मस्त आलेला आहे बघू शकता पापडाचा. पापड तळताना तेल मीडियम गरम करायचं, जास्त गरम नाही करायचं, नाहीतर मग पापड करपतात. तर बघू शकता मस्त पांढरे शुभ्र हे पापड तळून झालेले आहेत आणि थोडेसुद्धा तेलकट झालेले नाही ते पापड. तर परत एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता एकदम मस्त तळल्या गेलेला आहे पापड आणि फुललेला पण आहे मस्त.